नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुणेरी कोकणस्थ या यूट्यूब चॅनलवरती. आणि आत्ता आपण प्रवास करत आहोत कोकण ते पुणे आणि हा आहे दुसरा भाग. तर ज्यांनी कोणी पहिला भाग पाहिला नसेल तर त्यांनी मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. आणि आता आपण कंटिन्यू करणार आहोत हा दुसरा भाग. चला तर आपण आता प्रवासाला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता हा जो ब्रिज दिसत आहे ते लोणेरेच्या इथला आहे आणि आता चांगला असा ब्रिज पूर्ण झाल्यामुळे रस्ता लवकर कव्हर होतो आहे. आणि जेव्हा हा ब्रिजचं काम चालू होतं तर बाजूने सर्व्हिस रोडवरून इथनं गाड्या जात असायच्या, त्यावेळेस खूप ट्रॅफिक व्हायची. आणि आता हे ब्रिज झाल्यावरनं पटकन आपल्याला माणगावमध्ये जाता येतं आहे, नाहीतर खूप वेळ लागायचा. आणि येतेही माझा टाईम वाचला आणि आता जातानासुद्धा माझा छानपैकी या ब्रिजमुळे टाईम वाचला आहे. तर मित्रांनो, 150 किलोमीटर ड्राईव्ह झालं. त्यानंतर या ठिकाणी जरा गाडी थांबवली, जरा गाडीला सुद्धा आराम देऊ. नॉनस्टॉप आलो आपण. मस्त इथं व्ह्यू दिसला म्हणून आपण म्हटलं थांबू इथे थोडं, आपण इथं जरा व्ह्यू जरा कॅप्चर करू. तामिनी लेक. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत चांदणी चौकात. खूप ट्रॅफिक भेटली मला. जरा तो टार्गेट होता 11:15 पोचायचा, तो आपला मिस झाला. लेफ्ट घेऊ. काय माहिती नाही, म्हणजे एवढा प्रवास आपण लांबून करतो
एवढा लांबून चांगला प्रवास करून आलो, एवढा टाईम कवर करून, पण हे सिटीत आलो ना जवळपास की असं ट्रॅफिक जाम होते आणि सगळा वेळ जेवढा आपण कवर केलेला असतो ना पूर्ण वेस्ट जातो. तर थोडक्यासाठी मला अपडे भरावं लागेल, नाही तर शॉर्टली भरली असती, कारण आत्ता काय थोडंसं त्या टायमिंगमध्ये पोचू शकत नाही. 10 मिनटं जरी भेटलं असतं तरी पोचलो असतो. चला हे आता आपण चांदणी चौकात नजर आपण मागच्या गाड्या बघून आपण असतील लेफ्ट घेऊ. जवळपास 198 किलोमीटर झाले, पण आता चांदणी चौकात पोचलोय गावापासून. तर आपल्याला डायरेक्ट सातारा रोडला जायचं आहे, पद्मावती ऑफिसच्या दिशेने, नियर बाय स्वारगेट. टाटा नॅनोची खासियत असं आहे ना, याला विजिबिलिटी खूप आहे, म्हणजे इतका ओपन स्पेस दिसतो ना सगळीकडनं. काचा पण इतक्या मोठ्या आहेत, खिडक्या म्हणा, समोरची विंडशील्ड म्हणा, जबरदस्त. त्याच्यामुळे व्ह्यू जो आहे तो खूप भेटतो. आता मुंबई पुणे बायपास रोडला आहोत. इथून स्ट्रेट कात्रज चौकात आपल्याला जायचं आहे, तिथून परत आपल्याला खाली स्वारगेट रोडला जायचं आहे. लेफ्ट साईडने इथं खाली कोथरूड, कर्वेनगर, वारजे, तसं स्ट्रेट आपल्याला वारजे पण क्रॉस करून पुढे आपल्याला जायचं वडगाव, तो ब्रिज पार करून आपल्याला कात्रज. तर ह्या रोडला काय एवढा इश्यू नाही, रनिंगमध्ये मुवमेंट आहे गाड्यांची. थोडा वेळ गेला नाही तर बरोबर कव्हर केलेला आपण. ट्रॅफिक नसते भेटली तर हा रोड लगेच कव्हर होतो, याला वेळ लागत नाही. काय रिक्वायर जो स्पीड पाहिजे ह्या रोडला तो मिळतो, त्याच्यामुळे आपल्याला इथे चालायचं. काम चालू आहे, साईडने घेऊ गाडी. इथे पण थोडा ब्रिजचा प्रॉब्लेम आहे, काम चालू आहे, थोडीशी ट्रॅफिक इथे पण झालेली आहे. पण वारजे ब्रिज क्रॉस करतोय, थोडा ट्रॅफिक आपल्याला भेटतो इथे, पण थोडा ठीक आहे, मुवमेंटमध्ये आहे. वडगावच्या ब्रिजवर आहोत. आता पुढे नवले चौकातनं आपल्याला पुढे कात्रजचा रोड पकडायचा आहे. इकडं बमसी रोड आहे, पॅच टाकलेत ना खड्डे बुजवायला. हा स्ट्रेट रोड जातो आपल्या
सातारा, कराड, कोल्हापूर, सांगली, बेंगलोरला. आपल्याला इथून लेफ्ट घ्यायचं आहे, कात्रज रोडला लागायचं आहे. इथे थोडीशी ट्रॅफिक आहे, टायमिंगच ट्रॅफिकचं आहे. तर मित्रांनो, आता आपण कात्रज बायपासला लागलो. मोठी व्हेकल्स खूप स्लो असलं ना, बऱ्याच मग डायव्हर्जन होतं गाड्यांचं, कोणी इकडून कोणी तिकडून. हा आपला नेहमीचा रोड आहे ऑफिसला जाण्याचा. तर मित्रांनो, 11:21 झाली आणि मी कात्रज चौकात पोचतोय. आणखीन एक 15 मिनिटात मी ऑफिसमध्ये पोचतोय. थोडी ट्रॅफिक नसती झाली तर मी इन टाईममध्ये पोचत होतो ऑफिसला. आता काय करणार, आता हे ट्रॅफिकचं आपल्या हातात तर नाही आहे. तर मित्रांनो, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला जे कोणी नवीन असेल ते सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पण अशा नवीन व्हिडिओमध्ये.